नमस्कार. मी सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत. आपण ज्या नाटकाची चर्चा करतो आहे, मी लिहिलेल्या नाटकाची चर्चा, गोहर गंधर्व, त्याच्यामधली नायिका जी आहे ना, ती परंपरेने म्हणजे तिच्या 2 पिढ्या अगोदरच्या थेट गंधर्व कंपनीची संबद्ध होत्या, हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळं तिला ते सगळं माहिती आहे, ऐकलेलं वडिलांच्याकडनं, आजोबांच्याकडनं जे काय असेल ते कदाचित आईकडनं सुद्धा. आणि अशा परिस्थितीमध्ये ती जेव्हा हे सगळं बघते तेव्हा तिच्या लक्षात असं येतं, आणि ते काय येतं तो मुद्दा महत्त्वाचा आहे, की तिच्याकडं एक दृष्टिकोन आहे या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये फेमिनिस्ट फिलॉसॉफी म्हणतो किंवा स्त्रीवादी दृष्टिकोन म्हणतो. आता या पद्धतीने पुरुष पाहू नाही शकत. आता पाहू शकतील नाही असं नाही, पण जेव्हा त्यांना हा दृष्टिकोन अवगत होईल आणि मान्य होईल. आता असं काही पूर्वी नव्हतं ना. हे सगळे जे काही लेखक मंडळी होती आपण पाहिली ती, त्यांच्याकडे असा दृष्टिकोन असायचं काही कारण नव्हतं. ती नंतर झालेली डेव्हलपमेंट आहे आपल्या एकूण समाजाच्यामध्ये किंवा ज्ञानक्षेत्रामध्ये असं आपल्याला म्हणता येईल. तर मग तिला त्या दृष्टिकोनातून जेव्हा ती आप्पांकडं पाहायला लागते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आप्पा हे म्हटलं तर तसे जुन्या विचारांचे आहेत, प्रतिगामी आहेत, आणि ते तोंडी लावण्यापुरता उपयोग करून घेतात या सगळ्या आधुनिक गोष्टींचा. तर त्याविरुद्ध तिला बंड करायचं आहे, आणि ती संधी तिला इथे मिळते. कोणत्या की आप्पा आता गंधर्वांच्यावरती नाटक लिहित आहेत, आणि त्याच्यात त्यांची जी स्क्रिप्ट आहे की ज्यांनी आधी वाचलेली आहे या सगळ्या मुलांनी, त्यामध्ये बाईंच्यावरती अन्याय केलेला आहे. आणि मग तो दूर केला पाहिजे आपण, आणि बालगंधर्वांच्या दृष्टिकोनातून बाईकडे पाहता आलं पाहिजे आपल्याला, बाईच्या दृष्टिकोनातून गंधर्वांकडे पाहता आलं पाहिजे की जे कुणी करत नाही. यासाठी ती स्वतंत्र स्क्रिप्ट लिहिण्याचा घाट घालते, आणि त्या तिच्या सगळ्या सहकार्यांपुढे ठेवते की हे आप्पांचं स्क्रिप्ट आहे आणि हे माझं आहे, तुम्हाला कोणतं मान्य आहे. आता या विशाखानं लिहिलेल्या नाटकात बालगंधर्व आणि गोहरबाई यांची पहिली भेट कशी होते हा प्रसंग थोडक्यातला वाचून दाखवतो. म्हणजे झालं असं की बाईंच्या मध्यस्थीमुळे बालगंधर्वांच्या त्या नाटक कंपनीला एक स्त्री पार्टी करणारे चांगले नट मिळाले, चाफेकर नावाचे. तर म्हणून त्यांचे आभार मानायला स्वतः बालगंधर्व, त्यांचे मॅनेजर ओळकर आणि दुर्गाराम खेडेकर हे तिथे येतात. आणि तो जो काळ होता ना, तो काळ हिंदू मुसलमानांच्या दंग्याचा होता. ते जाणं येणं अवघड होतं, म्हणजे रिस्की होतं असा आपण म्हणू शकतो. आता बाईंनी खूप तयारी केली आहे नारायणरावांच्या आगमनाच्या संदर्भात त्यांचं स्वागत करायची. बालगंधर्व येतात आणि बाई त्यांच्या पायावरती गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात आणि त्यांच्या पाया पडतात. यावं महाराज, तशी प्रक्रिया आहे. महाराज या गरीब खाण्यात आपलं स्वागत करते. आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठ्या भाग्याचा, मोठ्या आनंदाचा दिवस आहे. बालगंधर्व औपचारिकपणाने, हे आमचे मॅनेजर बाबूराव ओळकर, आणि हे दुर्गाराम खेडेकर, सॉरी स्त्री पार्ट चांगला करते. तर हे दोघं बाईंना नमस्कार करतात. गोहर नमस्कार करते, प्रतिनमस्कार. आपल्या कंपनीतल्या सगळ्यांना मी ओळखते, अर्थात दुरून. ओळकर, नारायणरावांचं फार चाललं होतं ना गोहरबाईंना थँक्स द्यायला, त्यांच्या घरी जायला हवं. दुर्गाराम, म्हणून तर या दंग्याच्या वातावरणात सुद्धा आले. काय घ्या, एखाद्या मुसलमानानं गुपचूप येऊन पाठीत सुराबेरा भोकसला तर त्याचा काय नियम. गोहर, आम्ही मुसलमानच आहोत दुर्गारामजी. आशम्मा, बायका असल्यामुळं सुराबेरा नाही खुपसणार एवढं नक्की, पण बघा हो, स्वयंपाक केला तुमच्यासाठी, त्यात काही घातलं बितलं असू शकेल. ते दुर्गाराम ओळकर कावरे वगैरे येऊन एकमेकडे बघतात. गोहर, चूप आशम्मा, वडील माणसांची अशी थट्टा मस्करी करायची नसते. कलेला धर्म नसतो, जातही नसते. बालगंधर्व, बरोबर आहे. तिरखवा साहेब आणि कादर बक्ष आमच्या कंपनीत भावासारखे राहतात. कान्होपत्रा नाटकातलं पंढरपूरच्या विठोबाचं देऊळ मुनवर आलीनं बनवलं. गोहर, महाराजांनी गायलेले साधू संतांचे अभंग मी गाते, त्यातल्या त्यात कान्होपात्रेचे. महाराज, आपण जाणता आमचा धर्म मुसलमान असला तरी बाई म्हणून कान्होपात्राचा आणि आमचा धर्म एकच आहे, पुरुषांना रिझवण्याचा. ओळकर, पण कान्होपात्राचा अधिकार केवढा थोर, साक्षात पांडुरंग चरणी विलीन. गोहर, आमची एवढी पुण्य आहे कुठली. आमच्या 2 पदांची सेवा महाराजांनी रुजू करून घेतली तरी पांडुरंग चरणी विलीन व्हायचं भाग्य लाभलं असं समजू आम्ही. आपल्या घरच्या मंडळीने ऐकलीच आमची बहीण. बालगंधर्व, म्हणा ना, अवश्य म्हणा. ओळकर, संतांची भेटते म्हणायला परवानगीची काय गरज. काय दुर्गाराम, रॉयल्टीचा प्रश्न नाटकाचे कवी काढतात. दुर्गाराम, पण साथीला. आशम्मा, अम्मा गाताना हार्मोनियम स्वतःच वाजवते आणि तिला तबलाही वाजवता येतो.
त्यामुळे तबलजी नसला तरी ताल चुकणार नाही. हार्मोनियम काढून समोर ठेवते, गोवर बालगंधर्वांच्या पाया पडते आणि गायला सुरुवात करते आणि म्हणते, काही चुकलं तर माफ करा आणि दुरुस्ती सांगा जरूर. पतित तू पावना मनविषयी नारायणा. त्या विशाखाच्या स्क्रिप्टमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे नातं उलगडलेलं आहे आणि कशा पद्धतीने लोक त्या दोघांकडे बघतात, हे सगळं या विशाखा नावाच्या नायिकेच्या स्क्रिप्टमध्ये आलेलं आहे. तर मधल्या काही गोष्टी मी तुम्हाला इतिहासातल्या फॅक्ट्स म्हणून सांगितल्या. आता आपण कुठे येतो, त्यांचं परत रिपिटेशन करण्याचं कारण नाही. आता आपण कुठे येतो की बालगंधर्व आणि या ज्या गोवरबाई आहेत ते आता त्यांच्या माहीममधल्या दादरमधल्या फ्लॅटमध्ये राहत आहेत प्रत्यक्षात आणि त्यांचे प्रयत्न चालू असतात की कंपनी दिवाळीवादला असेल तर ती परत उभी करायची वगैरे वगैरे, काय करता येईल. अधूनमधून गाण्याच्या मैफली सुरू आहेत नाट्यसंगीतांच्या वगैरे. तर हे त्यांचं चालू आहे. आणि अशा वेळेला लोक त्यांची कोंडी कशी करतात की कुणीतरी पुढे येतं की आणि आपण एक कॉन्ट्रॅक्ट करूयात, नवीन कंपनी स्थापन करू, पुनरुज्जीवन करू गंधर्व कंपनीचं. पण अटी आहेत. अटी काय की बाई तिथे असतं कामा नाहीत. ठीक आहे, बाई म्हणतात की नाही, ते म्हणतात ना कंपनी महत्त्वाची आहे, मी नसेल त्याच्यामध्ये, तुम्ही जा पुढे. पण पुढे लक्षात येतं गंधर्वांच्या की त्यांना बाई फक्त नाटकापुरती नाही, एकूणच नको आहे बालगंधर्वांच्या जीवनामध्ये. ते काही त्यांना मान्य नसतं, ते त्या बाईला अंतर द्यायला तयार नसतात. असा तो पुढचा मुद्दा आहे. म्हणजे बालगंधर्वांच्या मनामध्ये गोवरबाईंच्याबद्दलची, त्यांच्या प्रतिष्ठेबद्दलची कल्पना काय होती आणि जी कल्पना अर्थात त्यावेळच्या समाजाची नव्हती, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तो जो प्रसंग आहे की ज्याने जवळजवळ त्या नाटकाची सुरुवात झालेली आहे, तिकडं आपण त्याचं लक्ष देऊयात. म्हणजे लक्षात येईल की हा संघर्ष नेमका कसा आहे. तो तिथे बालगंधर्व रुक्मिणी म्हणून सजतायत, त्यांचा मेकअप चालू आहे आणि तो कोण करतंय तर गोवरबाई करतायत. तर या वेळेला बालगंधर्व आणि गोवरबाई हे एकत्र असतात, परंतु त्यांचं लग्न वगैरे झालेलं नाही. असा तो मुद्दा आहे. आणि मग तिथे काय होतं की त्या करतायत मेकअप, व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. आणि बालगंधर्वांना विचारायला की तू कुठपर्यंत आल्या वगैरे म्हणून ते भालेराव येत आहेत, विचारतायत वगैरे वगैरे. आणि ते सांगता सांगता मेकअप होताच चाललेले आहे. तिथे बालगंधर्व त्यांना विचारतायत की कितवी घंटा, तिसरी घंटा द्यायची वगैरे. त्याच्यापूर्वी मला एक सांगा की यांची म्हणजे गोवरबाईंची, म्हणजे गोवरबाईंना ते बाबा म्हणायचे, बाबाची व्यवस्था म्हणजे बाबाच्या बसायची व्यवस्था कुठे केलेली आहे. तर हे लोक जे आहेत ना ते बाईंना सिरियसली घेतच नाहीत ना. म्हणजे हो ते बसतील नाही, ते विंगेत बसतील नाटक पाहायला. तर बालगंधर्व म्हणतात नाही, त्यांची व्यवस्था पहिल्या रांगेत झाली पाहिजे. इथे तो कॉन्फ्लिक्ट सुरू होतो खरं तर. आणि मग ते जरा दचकतात भालेराव आणि 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 विचारतात लोक की अहो असं काय करता, मग आता काही जागा शिल्लक राहिलेली नाही, सगळ्या VIP लोकांना इथे बोलवलेले आपण. तर त्याच्यावरती ते बाई म्हणतात, नाना म्हणजे त्या बालगंधर्वांना ते नाना म्हणायच्या, नाना कशाला भानगडीत पडतात, मी कुठं आली तुमच्या प्रतिष्ठित वगैरे लोकांच्या मध्ये मोडणारी, मी आपली बघेन बापडी विंगेत बसून किंवा जाईन घरी. तर बालगंधर्व म्हणतात नाही, तशीच व्यवस्था झाली पाहिजे. मग अर्थात बालगंधर्वच जर समजा असे रुष्ट झाले, रुसले तर प्रयोगावरती परिणाम होईल, म्हणून भालेराव घाईघाईने त्यांची तशी व्यवस्था करतात, पुढे बसण्याची स्वतंत्र कोच आणून. हा सुरुवातीच्याच काळामधला आपल्याला एक कॉन्फ्लिक्ट दिसतो. म्हणजे सुरुवातीला आपण बघतो की विशाखा आणि आप्पा यांच्यामधला एक संघर्ष आहे, म्हणजे बाहेरच्या नाटकामध्ये. आणि आतल्या नाटकात जेव्हा आपण जातो तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला गोवरबाई, बालगंधर्व आणि तिकडे आप्पा म्हणजे ते पारंपरिक पद्धतीच्या यांनी बघणार ना तिकडे. तर तिथे बालगंधर्व असर्ट करतात की या बाईंना त्यांचं योग्य ते स्थान मिळालं पाहिजे, असं दाखवलेलं आहे. तर मग जर गोवरबाईंना प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर काय पद्धतीने आपण काहीतरी केलं पाहिजे ना त्यासाठी. तर आपण लग्न करूयात असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो आणि ते बोलून दाखवतात. आणि त्यावरती गोवरबाईंची प्रतिक्रिया काय असते याचा एक संवाद तुम्हाला वाचून दाखवतो. गोहर, यावर काही उपाय नाही का. आहे, उपाय आहे. कोणता उपाय आहे यावर. लग्न. मी तुझ्याशी लग्न करणार रीतसर. तुला तुझं नाव सौभाग्यवती गोहरबाई नारायणराव राजहंस असं लावता आलं पाहिजे. गोहर, सौभाग्यवती गोहरबाई नारायणराव राजहंस नको. वहिनीबाई जरी देवाघरी गेल्या असल्या तरी आईसाहेब जिवंत आहेत, त्यांना फारच वाईट वाटेल.
निदान त्या असताना तरी मी तुम्हाला हे करू देणार नाही. तुम्ही रंगभूमीची सेवा करावी आणि मी तुमची सेवा करावी. तुम्हाला हवं ते द्यावं. ते कोणत्या नात्याने याला महत्त्व नाही. उद्या हे रेडक्रॉसचं काम संपलं तरी तुम्ही स्टेजवरती उभं राहिलं पाहिजे. लोकांची तुमच्यावर भक्ती आहे, तुमची रंगभूमीवर आणि माझी तुमच्यावर. मी नको आहे ना त्यांना? ठीक आहे. बालगंधर्व म्हणतात की गोहर गोहर तू मला हवी आहेस. गोहर तुझ्या माझ्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. मित्र, हितचिंतक, नातेवाईक, प्रेक्षक कुणी नाही. गोहर पण हे सारे लोक आपल्यावरती का उठलेत? काय केलं आपण त्यांचं? गोहर म्हणजे नारायणरावांना मिळालेलं खेळणं म्हणतायत बालगंधर्व. त्यातून त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो ना. असे कितीतरी पुरुष माहिती आहेत मलाच काय सगळ्यांनाच माहिती आहेत. भ्रमरवृत्तीचे गोड गोड बोलून एखाद्या बाईला फसवतील, प्रेमाचं नाटक करतील आणि कार्यभाग साधला म्हणजे हाकलून देतील. आज हा नारायण गोहरशी एकनिष्ठ आहे. नारायण गोहरची सिंधू आहे. गडकरी मास्तरांनाही कल्पना करता येणार नाही याची. आता प्रभू काय करील तेच खरं. हातपाय चालतायत आणि गाळा गातोय तोपर्यंत रंगभूमीची सेवा आणि ईश्वराचे भजन. तुकोबारायांनी म्हटलंय तसं, कुणी निंदा कुणी वंदा. माझी अजूनही इच्छा आहे बाबा तुकाराम महाराजांच्यावरती नाटक करायची. सारं जग विरुद्ध जातं आहे तेव्हा एवढा एकच आधार, गाथा काढून वाचू लागतात. खोकल्याची उबळ येते आणि तो जो अभंग निवडतात तो फार महत्त्वाचा आहे. त्याचा थेट नाटकाशी संबंध आहे. तो अभंग असा आहे: नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेद जाऊ रंग न पालटे, मांडियला खेळ कौतुक बहुरूप, आपुले स्वरूप जाणत असो. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे बालगंधर्वांचा बाईंकडे पाहण्याचा आणि बाईंचा बालगंधर्वांकडे पाहण्याचा, तो असा कुठे येत नाही इतकं स्पष्टपणे. एकटे जर आचार्याचे सोडले तर, आणि म्हणून तर त्यांना बोलवलेले ना, हे आम्ही सांगितलं तुम्हाला. तर आता काय होतं मग, हा दृष्टिकोन पुढे आला आणि हे दरम्यानच्या काळामध्ये आप्पा आलेले असतात आणि त्यांना हे सगळं कळतं. बघतात ते ह्या तालमीत आलेल्या आणि मग त्यांची प्रतिक्रिया काय होते पहा. नाट्यसंस्थेचा हॉल, सर्व पात्रे मूळ स्वरूपात. आप्पा हे सारं गोहरबाईंचं उदात्तीकरण चालवलं तुम्ही. आजकालची पोरं तुम्हाला काय ठाऊक, बाईंनी नारायणरावांना कसं वागवलं, कसं वापरलं. भयंकर बाई होती ती. मी दिलेली पुस्तकं वाचली नाहीत का तुम्ही? वसंत शांताराम देसाई, बाळ सामंत, दुर्गाराम खेडेकर आणि तो विश्रब्द शारदेचा खंड, विशाखा वाचली. सगळी पुस्तकं वाचली. ढिगभर लेखही वाचले. एक जात पुरुषी दृष्टिकोनातून लिहिलेले आणि तीही सुसंस्कृत हिंदू मराठी पुरुषांच्या दृष्टिकोनातून. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना कुणी बालगंधर्वांच्या दृष्टीने विचार केला आहे ना कुणी गोहरबाईंच्या. या पुस्तकामधला प्रत्येक शब्द पूर्वग्रहांशी निगडीत झालेला दिसतोय. आपण लोकांनी दुसऱ्या बाजीरावाच्या लंपट विलासांचं कौतुक करत त्याची तुलना कृष्णाशी केली आणि थोरल्या बाजीरावाच्या मस्तानीबद्दल केवढा गजब केला. तीही अशीच होती ना, मुसलमान, कंचनी, नाच गाणं करणारी. चिमाजी आप्पांचा प्रभाव अजूनही आपल्यावरती. आप्पा अरे पण याची गरज काय होती गंधर्वांना? चांगला देशस्थ ब्राह्मण. विशाखा ब्राह्मण मग कशाला भांगडीत पडावं नाटकाच्या? स्नान संध्या करीत दिवस काढायचे, पुण्य मिळवायचं. परंपरेने नाटकात काम करणाऱ्या नटांची जात तुच्छ मानली आहे. स्मृतिग्रंथात ते काम अंबष्ठ नावाच्या एका संकर जातीचं आहे असं म्हटलंय. आता तुम्हाला ब्राह्मणनेही हवं आहे आणि याही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे इट दी केक अँड हॅव इट. आप्पा हे पहा, आधुनिक मराठी रंगभूमी जी काही उभी राहिली ना ती ब्राह्मणांच्या कर्तृत्वामुळे. विष्णुदास भावे, अण्णा किर्लोस्कर, भाऊराव कोल्हटकर, जोगळेकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडीलकर, भास्करबुवा बकले, टेंबे, रामकृष्णबुवा वजे, बोडस, पेंढारकर, विशाखा पुरे अशी 100 नावे तरी सहज मिळतील. सगळ्यांना माहिती आहे. या 100 सगळेच होते स्वच्छ धुतल्या तांदळासारखे. आता ही जी मुलं आहेत ना बरोबर कामं करणारी कंपनीमधली तरुण, त्यातला कलाकार 1, 2, 3 असं म्हटलं पण तो पुढे येतो आणि तो काय म्हणतो, कोल्हटकर आणि हिराबाई. त्याच्यावरती विशाखा म्हणते नाही प्लीज, मला कोणाही व्यक्तीच्या चारित्र्याचा पंचनामा करायचा नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की एकट्या बालगंधर्वांना वेगळा न्याय का? 1906 पासून हा मनुष्य रंगभूमीवर आहे. कितीतरी भानगडी आणि लफडी डोळ्यासमोर घडत होत्या त्यांच्या. एकदा अंजनीबाई मालपेकरांच्या विषयी आकर्षण उत्पन्न झालं होतं मनात, तेवढं सोडलं तर ऐकले काय त्यांच्याविषयी? अरे नटाला मुली द्यायला लोक तयार नसायचे तेव्हा. करा कल्पना,
काय प्रवाद असतील कलाकारांच्या विषयी, आणि ते सगळेच का निर्धार असतील? असा हा सालस मनुष्य पडला एखाद्या वेळेच्या प्रेमात, तर सगळ्यांनी त्याला टोचा मारायच्या. कलाकार 2, त्या बाईच्या भाषेची थट्टा, रंगाची थट्टा, धर्माची थट्टा, ही संस्कृती तुमची. आणि गंधर्वांची आई गेल्यावर तर त्यांनी लग्नही केलं, पण त्यानंतरही तुम्ही त्यांना विवाहित जोडप्याची प्रतिष्ठा दिली नाहीच. गोहरला तर तुम्ही काय मत वाईट टाकलं, पण त्यातून तुमच्या लाडक्या कलाकाराचाही तुम्ही अपमान करत होताच. कलाकार 2, अरे एकदा काय म्हणे तर बालगंधर्व मेमोरियल ट्रस्ट स्थापन केला. हेतू चांगला होता. बालगंधर्व हयात असेपर्यंत त्यांना मदत करायची आणि गेल्यावर त्यांचं स्मारक उभारायचं. मोठमोठे लोक होते ट्रस्टी म्हणून. आता गोरबाई म्हणाल्या की आपल्या पतीच्या पश्चात ट्रस्टची रक्कम आपल्याला मिळावी, तर काय चुकलं त्यांचं? चांगली लग्नाची बायको होती ना ती, पण नाही केली त्याची मागणी मान्य. तिथेच थांबली मग ट्रस्टची उभारणी. कलाकार 1, सततच्या कटू अनुभवामुळे चिडली एखादी बाई, तर त्यात नवल काय? आणि कधी काढलाही असेल राग नवऱ्यावर, तर ते स्वाभाविक नाहीत का? रागवायला तरी कोण होतं तिच्याबरोबर? आप्पा, बाईंच्या लेखी गंधर्व म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी. तिनं भाग पाडलं गंधर्वांना काम करायला, प्रकृती वाईट असताना सुद्धा. दुसरा कलाकार म्हणतो, नाटकात काम करणं आणि नाटक कंपनी टिकवणं हे एक व्यसनच होतं नारायणरावांचं. हाडाचा कलावंत होता तो. त्याचा अर्थ असा झाला की विशाखाचं म्हणणं या तरुण पिढीतील तिच्या सहकारी कलाकारांना पटलं की आप्पांचं इंटरप्रिटेशन योग्य नाही आणि विशाखा जे म्हणते ते बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये नाटकाचा शेवटाकडे आपण जातो की जेव्हा गोहरबाई मुंबईला असतात आणि बालगंधर्व पुण्यामध्ये आलेले असतात, आणि पुण्यात देखील आल्यानंतर एक स्वागत आहे ते ऑथेंटिक आहे की ज्याच्यात ते परत एकदा जय हिंद नाट्य कंपनी काढायचा विचार करतात की आता स्वातंत्र्य मिळाले आहे आणि इथून पुढचा नाटकाचा प्रवास कसा झाला असला पाहिजे. ते एक अत्यंत उदात्त स्वप्न आहे. तो त्यांचा एक प्रकारचा युटोपिया आहे नाटकासंबंधीचा, पण तो फार महत्त्वाचा आहे. त्यातनं त्यांची नाटकाकडे पाहण्याची दृष्टीसुद्धा आपल्या लक्षात येईल. आणि हे सगळं असताना मी गोहरला देणार आहे, मॅनेजर नेमणार आहे त्याचा, असं ते सांगतात. आणि तेवढ्यात तो तारवाला येतो. तार कशाची असते की गोहरबाई गेल्या ही तार असते. आणि तिथे ते खूप हे होतात आणि तिथे मग नेमके आचार्य आत्रे येतात शेवटी. म्हणजे सुरुवात आत्र्यांनी केलेली आहे नाटकाची आणि शेवट आत्र्यांनी केलेलं आहे. कशासाठी येतात आत्रे? सुरुवात जी झाली ती आत्र्यांच्या नाट्य संमेलनाच्या म्हणजे 100 वर्ष पूर्ण झालीच्या उत्सवाच्या निमित्ताने आत्रे स्वागताध्यक्ष म्हणून भाषण करतात. आणि शेवट कुठे आहे तर आत्रे गोहरबाईंच्यावरती अग्रलेख लिहितात. त्या अग्रलेखाचं नाव बालगंधर्वांचा गळा गेला. तो संपूर्ण अग्रलेख आपल्याला प्रत्यक्ष आत्रेच म्हणून दाखवत आहेत. आणि ते झाल्यानंतर सगळं त्याची फक्त शेवटची ओळ सांगतो आणि काय होतं ते सांगतो पुढे. गंधर्वांच्या गाण्याची पूर्वीची सारी मिजाज आणि दिमाग केवळ गोहरने सांभाळून ठेवला होता. आता तो पुन्हा काही ऐकायला मिळणार नाही. गंधर्वांच्या गायनाची साधना करण्यासाठी गोहरने आपले जीवन त्यांच्या पायी समर्पित केले होते. अशा या 2 कलावंतांच्या अमर प्रेमकथेचे पर्व आज समाप्त झाले आहे. म्हणून त्याच पुढे मराठी जनतेने सश्रद्ध भावनेनेच आपले मस्तक नमवले पाहिजेत. गोहरच्या निधनाने गंधर्वांचे जिवंत गाणेच जणू काही आज नष्ट झाले आहे. हा एकच विचार या क्षणी आम्हाला दुस्सह वाटतो. गोहर कशीही असली आणि तिच्या अंगात कितीही दोष असले तरी केवळ गंधर्वांच्या गाण्याच्या वेळामुळे तिने आपल्या सर्वस्वाची होळी केलेली ती एक श्रेष्ठ कलावंत होते, यात काय संशय. आता इथे अग्रलेख संपतो आणि नाटकही संपतं. सगळे कलाकार म्हणजे पूर्वीच्या पारंपरिक चौकटीप्रमाणे रंगभूमीवरती येतात आणि ते आता भरतवाक्य म्हणणार असतात. ते इकडे तिकडे पाहतात तर त्यांना आप्पा दिसत नाहीत. कलाकार 1, अरे आप्पा कुठे आहेत? हाक मारतो, आप्पा. कलाकार 2 विंगेत जाऊन हाक मारतो, आप्पा. विशाखा सांगते, आप्पा येणार नाहीत. त्यांनी संस्था सोडली. त्यांना गोहर गंधर्वचं हे इंटरप्रिटेशन मान्य नव्हतं कदाचित. ते त्यांचं गंधर्वांचं वेगळं नाटक करतील. यात अर्थात त्यांचा दोष काहीच नाही. त्यांच्या प्रामाणिक धारणा आहेत त्या. त्यांचं विश्व त्यांना लखलाभ होत आहेत. तुमच्यापैकी कोणाला त्यांच्याबरोबर जायचं असेल तर जाऊ शकता. सर्व कलाकार एकमेकांकडे पाहतात. कुणीही जात नाही आणि भरतवाक्य सुरू होतं. मला बालगंधर्वांची तुलना कोणाशी करावीशी वाटत असेल तर ती म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी. आता कुणी म्हणेल की थोरले बाजीराव पेशवे केवढे पराक्रमी, केवढे पुरुषार्थी. मी असं म्हणेन की अरे
रंगभूमीवरती स्त्रीची भूमिका करणारा पुरुष आणि लोकांना ती खरोखरची स्त्री वाटावी इतकी उंची गाठलेल्या अभिनयाची हा पुरुषार्थच आहे ना त्या क्षेत्रामधला. पण ते असो लोकांना मान्य नाही का. तर आता ऐका विशाखा काय म्हणते. विशाखा म्हणते, आपण लोकांनी दुसऱ्या बाजीरावाच्या लंपट विलासांचं कौतुक करत त्याची तुलना कृष्णाशी केली आणि थोरल्या बाजीरावांच्या मस्तानीबद्दल केवढा गजब केला. ती म्हणजे मस्तानी अशीच होती गोरबाईंच्यासारखी बालगंधर्वांच्या, मुसलमान, कंचनी, नाच गाणं करणारी. चिमाजी अप्पांचा प्रभाव अजूनही आहे आपल्यावर. एरिक फ्रॉम नावाच्या तत्ववेत्यानं ऑन सेन सोसायटी असा एक ग्रंथ लिहिला म्हणजे निकोप समाज. आता निकोप समाज ठरवायचा कसा, त्याचे काही पॅरामीटर्स आहेत का. एक महत्त्वाचा पॅरामीटर किंवा मोजपट्टी आहे ती म्हणजे तो समाज स्त्रियांकडे कसा बघतो, त्यांना कसं वागवतो. आणि हा निकष जर आपण आपल्या समाजाला लावायचं ठरवलं तर निदान बालगंधर्व आणि गोहरबाई यांच्या नातेसंबंधाच्या बाबतीत आपण पाहिलं तर म्हणू शकतो आपण की आपला समाज तेव्हा निकोप नव्हता. ॲरिस्टॉटल ह्या प्रसिद्ध तत्त्ववेत्याने खूप पुस्तकं लिहिली. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे पोएटिक्स, म्हणजे ज्याला आपण साहित्यशास्त्र म्हणूयात, म्हणजे फक्त कवितेपुरतं मर्यादित नाही. आणि त्यामुळं त्याच्यात नाटकाचाही समावेश होतो. तर त्यानं जे काही प्रकार मानले साहित्याचे त्याच्यामध्ये एक प्रकार आहे ट्रॅजेडी, म्हणजे जिला मराठीमध्ये आपण शोकात्मिका किंवा शोकांतिका म्हणतो. तर एखाद्या व्यक्तीची म्हणजे चांगल्या व्यक्तीची, काय कोणाच्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या संदर्भात आपण हा शब्द वापरत नाही, एखाद्या मोठ्या चांगल्या गुणवान पराक्रमी वगैरे वगैरे व्यक्तीची शोकांतिका दिली असं आपण म्हणतो. म्हणजे नेमकं काय झालं तर तिच्यावरती एक फार मोठा प्रसंग गुजरला वगैरे वगैरे आणि त्यामुळं तिचं जे काही होतं नव्हतं ते सगळं उद्ध्वस्त झालं विश्व, असं त्याचा साधारणपणे एक अर्थ होतो. तर हे याचं विश्लेषण करताना ॲरिस्टॉटलनं अशी एक संकल्पना मांडली की जी नंतरच्या काळात युरोपमध्ये अनेक साहित्यमीमांसकांनी वापरली, तिचं स्पष्टीकरण केलं, तिची चर्चा झाली. आणि त्या संकल्पनेचं नाव हॅमर्शिया, म्हणजे त्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये ट्रॅजिक फ्लॉ असं केलं जातं. म्हणजे ज्याच्यामुळे, ज्या दोषामुळं किंवा त्रुटीमुळं, एक त्याला आपण मराठी चांगला शब्द आहे खोट, जिच्यामुळे किंवा ज्याच्यामुळे नायकाचं पतन होतं, तो अत्यंत वरती गेलेला असतो, तो खाली येतो, त्याच्या गुणधर्माला एक असं नाव झालं हॅमर्शिया, म्हणजे ट्रॅजिक फ्लॉ. आता नंतर लक्षात आलं की प्रत्येक वेळेला नायकामधल्याच अवगुणामुळं किंवा त्रुटीमुळं त्याचं पतन होतं, त्याची शोकात्मिका होते असं नाही. तर कधीकधी त्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी असतात, त्याला आपण दैव म्हणतो. डेस्टिनी असा एक दुसरा शब्दप्रयोग आपल्याला करता येतो, फेट म्हणतात काही लोक. तर असा जो काही घटक आहे परिस्थितीमधला दैवाचा, ते कारणीभूत आहे. म्हणजे असलाच जर फ्लॉ तर तो मग दैवामध्ये म्हणायचा, त्याच्या दैवामध्ये, असं आपल्याला दुसरं इंटरप्रिटेशन करता येतं. आणि आता आणखीन एक तिसरा फ्लॉ की ज्याची मीमांसा झालेली नाही खरं तर, आणि आत्ता माझ्या लक्षात येतो आहे, तो म्हणजे ती जी चौकट असते, समाजाची व्यवस्था असते, त्या व्यवस्थेमध्येच काही एक त्रुटी असते, उणीव असते, खोट असते, आणि तिचा फटका नायकाला बसतो. किंवा नाही केला, म्हणजे जर तुम्हाला नाही केला तसं ट्रीट करायचं असेल आणि हरकत नाही. म्हणजे सध्या जर निदान आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं काही म्हणत असो तेव्हा, तर आता बालगंधर्व आणि गोहरबाई यांची शोकात्मिका का झाली, तर त्याचं कारण बालगंधर्वांच्या व्यक्तिमत्वातला फ्लॉ आहे की गोहरबाईंच्या व्यक्तिमत्वामधला फ्लॉ आहे. मला असं वाटतं की तो फ्लॉ त्या आपल्याकडच्या व्यवस्थेमधला फ्लॉ आहे. म्हणजे आपली सामाजिक व्यवस्था मला म्हणायचं आहे, काही प्रमाणात धार्मिकसुद्धा म्हणता येईल, आपली सांस्कृतिक म्हणा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन. तर हा व्यवस्थेमधल्या फ्लॉचा मुद्दा आहे आणि त्यामुळं ही शोकांतिका झाली असं वाटतं.